घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडं शर्वरी आणि ऐश्वर्या या ड्रिंक करत बसलेल्या असतात। त्यावेळेस इकडं शर्वरीने सर्व ड्रिंक ही पिलेली असते आणि ऐश्वर्या ही ड्रिंक काही पित नाही। आणि त्यानंतर इकडं शर्वरी सांगते की मला जानकीला हे सर्व दाखवून द्यायचं होतं की मीच तिच्यापेक्षा किती हुशार आणि स्मार्ट आहे। आणि तुला माहीत आहे का, जे तू पैसे चोरणार होतेस ते सर्व पैसे हे मीच चोरलेले आहेत। त्यावेळेस इकडं ऐश्वर्याच्या लक्षात येतं की मला वाटतच होतं की हे सर्व शर्वरीनेच केलेलं आहे। तेव्हा ती ऐश्वर्या विचारते की तू हे असं कसं केलं। त्यावेळेस ती म्हणते की तू मला 50% मागितले होते ना, त्यावेळेस तुला 50% पैसे त्यामधून देऊ नये यासाठी ते सर्व पैसे मीच चोरलेले आहेत। आणि त्यानंतर ऐश्वर्या विचारते की ते पैसे कुठे ठेवले आहेस। त्यावेळेस ती म्हणते की भिंतीला आणि कबरदार आणि खिडक्यांना पण कान आणि डोळे असतात, त्यामुळे मी काहीच बोलणार नाही। आणि ती सांगत नाही की ती पैसे कुठे ठेवले आहेत। त्यानंतर ती सांगते की तुला माहीत आहे का, मी आणि किती काय काय करू शकते हे जानकीला माहीतच नाही। आणि तिला वाटतं की ती खूप हुशार आहे, पण तिच्यापेक्षाही मी कितीतरी पटीने हुशार आहे। तुला माहीत आहे का, तिच्या समोरच तिला दाखवून द्यायचं होतं की मी नानांना कसं मारलं आहे। त्यावेळेस तिनं हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा मी तिथं गेले आणि मीच नानांना मारले असं ती सांगते। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या विचारते, जर तू तिथे गेली होतीस तर CCTV फुटेजमध्ये तू का नाही दिसत आहेस। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते का मी एवढी बिनडोक आहे का, आणि असंच पुरावे मागे सोडेल, आणि मी कितीतरी पटीने खूप हुशार आहे। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते तर तू आहेसच आणि खूप हुशार आणि खूप चांगली आहेस। त्यानंतर इकडं शर्वरीचं आणि ऐश्वर्याचं बोलणं हे जानकी लपून ऐकत असते। आणि त्यानंतर इकडं जानकीला अवंतिकाने सांगितलेले असतं की पैसे हे आपल्याला ट्रान्सफर करावे लागणार नाहीत आणि आपण त्यासाठी दुसरा मार्ग अवलंबूयात। त्यानंतर हे सर्व सांगायला जानकी ही ऐश्वर्याकडे येत असते, पण तिला हे सर्व बोलणं ऐकायला येतं आणि ते दोघीही ते बोलत असताना ते सर्व पाहते। पण त्यावेळेस इकडं शर्वरीला झोप यायला लागते आणि त्यानंतर ऐश्वर्या खूप विचारायचा प्रयत्न करते की तू त्या CCTV फुटेजमध्ये का नव्हती दिसत, पण ती काहीच सांगत नाही आणि ती झोपून जाते। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की आजचाही प्लॅन फेल झाला आणि मला काहीच सत्य समजलं नाही। त्यानंतर ती तिथून उठून बाहेर जाते आणि दोघीही बाहेर जातात आणि एकमेकींना भेटायला बोलवतात। त्यानंतर इकडं दोघीही भेटत असताना त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मला वाटलं होतं की हे सर्व शर्वरीच करत आहे। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या सांगते की जे पैसे मी चोरणार होते तेच पैसे शर्वरीने चोरलेले आहेत आणि ते मला देऊ नये यासाठी तिनं हे सर्व केलेलं आहे। त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे, ते पैशाचं आपण नंतर बघूयात, पण नानांबद्दल ती काय बोलत होती। त्यावेळेस इकडे ऐश्वर्या सांगते की तिला हे म्हणायचं होतं की तू तिथं असताना तिला दाखवून द्यायचं होतं की तुझ्यासमोर ती किती हुशार आणि किती चालाखीने हे सर्व केलेलं आहे आणि ते तुझ्या लक्षातही आलेलं नाही आहे। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की मी नानांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यापासून तिथंच होते आणि मला सतत नाना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण सतत शर्वरी येत असल्यामुळं ते मला काहीच सांगू शकले नाहीत। त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की तू विचार कर, तेव्हाच तिथं कोणीतरी आलं असेल। त्यावेळेस ती जानकी म्हणते की हो, मला थोड्या वेळासाठी झोप लागली होती, त्यामुळे त्या वेळामध्ये जर ती तिथे येऊन काही केलं असेल तर मी म्हणजे होऊ शकतं। त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की तू काही करून हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा CCTV फुटेज चेक कर। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आज झालं नाही, पण मी उद्या नक्की जाईल। त्यानंतर तिथे तेवढ्यात अवंतिका येते आणि मागून हात ठेवते। त्यावेळेस जानकी घाबरते आणि म्हणते की आम्ही किती घाबरलो, कारण की आपण हे सर्व कोणाला न सांगता असं लपून छपून मिळतो ना, त्यामुळं मला वाटलं की कोणी आपल्याला पाहिलं की काय। त्यावेळेस अवंतिका म्हणते की अजिबात नाही, पण मी तुम्हा सर्वांवरती खूप रागवलेली आहे आणि तुम्ही दोघीच एकमेकींना भेटता आणि मला बोलवतही नाही। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या सांगते की अगं, तुला काही त्रास होऊ नये यासाठीच आम्ही हे सर्व करत असतो। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की मी अगं फक्त मस्करी करत होते आणि मला समजू शकतं। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की उद्याच तुझं चेक
मेकअप ही आहे आणि उद्या आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा CCTV फुटेज चेक करूया. त्यावेळेस अवंतिकाही म्हणते की हो मी तुमच्यासोबत येईल आणि त्यानंतर त्या दोघीही म्हणतात की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. त्यानंतर इकडं शर्वरी आणि ऐश्वर्या या झोपलेल्या असतात आणि ऐश्वर्या ही तिच्या स्वतःच्याच रूममध्ये येते आणि तिने ड्रिंक घेतलेली नसते, पण शर्वरीला दुसऱ्या दिवशी संशय येऊ नये यासाठी ती ड्रिंक घेतल्याचं नाटक करते आणि सारंगला उठवते आणि म्हणते की तुम्ही तिकडं झोपा आणि मला इथं झोपायचं आहे. त्यावेळेस त्यांचा अवतार पाहून सारंग हे घाबरतात आणि म्हणतात की कोण भूत या रूममध्ये आला आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की भूत नाही आणि मीच आहे. आणि त्यानंतर इकडं सारंग हे ऐश्वर्याला म्हणतात की तुम्हाला एवढं काय झालं आहे आणि तुम्ही दारू का पित आहात. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही झोपून जावा. त्यावेळेस इकडं सारंग हे झोपत नाहीत. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते राहू द्या आणि मीच झोपते आणि ऐश्वर्या झोपून जाते. त्यानंतर इकडं ऐश्वर्याचा आवाज ऐकून जानकी ही वरती येते आणि सारंगला विचारते की तुमच्या रूममध्ये कसा तरी वास येत आहे, परंतु जानकीच्या लक्षात येतं की तिथे दारूचा वास येत आहे. त्यावेळेस ती म्हणते की रूममध्ये तर दारूचा वास येत आहे. त्यावेळेस ती चेक करते तेव्हा ऐश्वर्याने दारू घेतलेली असते. त्यावेळेस इकडं सारंगला सांगते की बघा तुमची बायको तुमच्या लाडक्या बहिणीच्या नादाला लागून काय काय करत आहे आणि तिला वेळेतच आवर घाला, नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यानंतर ऋषिकेश हे बँकेत जायला निघालेले असतात. त्यावेळेस तिथे जानकी येते आणि खूप खुश दिसते. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मी बँकेत जात आहे आणि तुझे जे पैसे आहेत ते आपण आईंच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करूया. त्यावेळेस जानकी म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे आणि माझे पैसे हे सेफ आहेत आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावेळेस ऋषिकेश खुश होतात.